नमस्कार मित्र हो, आपल्या सर्वांचेच या आपल्या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओ अंतर्गत बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची उत्तरासह सराव प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची असून त्यासाठी आपणास वेळ दिलेला आहे 2 तास. त्याचबरोबर 10वी बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओची लिंक आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. ती पण आपण पाहावी. तर सुरू करूया उत्तरासह प्रश्नपत्रिका. तर यातील प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल. यामध्ये 3 विधाने विचारली जातील. त्यापैकी पहिले विधान, महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. यासाठी 4 पर्याय. त्यापैकी पर्याय क्रमांक अ, पुस्तकांचे, ब, वनस्पतींचे, क, आंब्यांचे आणि ड, किल्ल्यांचे. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ, पुस्तकांचे. तर विद्यार्थ्यांनी पूर्ण विधान लिहून जो योग्य पर्याय आहे त्या पर्यायाला अधोरेखित करावयाचे आहे. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहूया. दुसरे विधान आहे, महाराष्ट्राचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. यासाठी पर्याय आहेत अ, दिल्ली, ब, कोलकाता, क, मुंबई आणि ड, चेन्नई. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे दिल्ली. त्यानंतर तिसरे जे विधान आहे, तिसरे विधान, मथुरा शिल्पकला टिंबटिंब काळात उदयाला आली. यासाठी पर्याय आहेत अ, कुशाण, ब, गुप्त, क, राष्ट्रकूट आणि ड, मौर्य. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे कुशाण. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. तर पाहूया, पहिला जो गट आहे त्यामध्ये 1 लाल किल्ला उदयपूर, त्यानंतर 2 जंतर मंतर जयपूर, त्यानंतर 3 बद्रेश्वर मंदिर तंजावर आणि 4 कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड. तर या 4 जोडीपैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 1 लाल किल्ला उदयपूर. विद्यार्थ्यांनी फक्त चुकीची जोडी ओळखून जशास तशी लिहायची आहे. दुरुस्त करून लिहिण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर दुसरा जो गट आहे त्यामध्ये 1 प्रभाकर आचार्य प्रके अत्रे, त्यानंतर 2 दर्पण बाळशास्त्री जांभेकर, त्यानंतर 3 दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि 4 केसरी बाळ गंगाधर टिळक. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती जोडी क्रमांक 1 प्रभाकर आचार्य प्रके अत्रे. त्यानंतर तिसरा जो गट आहे तो गट आपण पाहूया. तिसरा गट, 1 हू वेअर द सुधराज वंचिताचा इतिहास, त्यानंतर 2 स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन, त्यानंतर 3 द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास आणि 4 जेम्स ग्रँडप वसाहतवादी इतिहास. तर या 4 गटापैकी चुकीचा जो गट आहे तो म्हणजे जोडी क्रमांक 3 द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणत्याही 2 कृती आपणास करावयाच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. पाहूया, पहिले जे संकल्पना चित्र आहे ते कोणते आहे ते आपण पाहूया. पहिले संकल्पना चित्र आहे राष्ट्रवादी इतिहासकार. तर कोणतेही 4 राष्ट्रवादी इतिहासकार आपणास लिहायचे आहेत. तर आपण पाहूया, त्यामध्ये 1 महादेव गोविंद रानडे, त्यानंतर 2 रामकृष्ण गोपाळ भांडारकर, त्यानंतर 3 विनायक दामोदर सावरकर आणि चौथे जे राष्ट्रवादी इतिहासकार आहेत ते म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर. या व्यतिरिक्त इतरही राष्ट्रवादी इतिहासकार आपण लिहू शकता. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया. दुसरे संकल्पना चित्र आहे युरोपातील महत्वाचे विचारवंत. तर कोणतेही 4 विचारवंत आपणास लिहायचे आहेत. त्यापैकी 1 रेने देकार्त, त्यानंतर 2 जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल, त्यानंतर 3 व्होल्टेअर आणि चौथे जे युरोपातील महत्वाचे विचारवंत आहेत ते म्हणजे लिओपोल्ड व्हॅन रांके. त्यानंतर तिसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया. तिसरे संकल्पना चित्र आहे लोकशाहीचे आधारस्तंभ. तर याचे उत्तर 1 कायदे मंडळ, त्यानंतर 2 कार्यकारी मंडळ, त्यानंतर 3 वृत्तपत्रे आणि चौथे जे आधारस्तंभ आहेत ते म्हणजे न्यायपालिका. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. कोणत्याही 2 टिपा आपणास लिहायचे आहेत. तर पहिली टीप आहे अभिलेखागार. तर याचे उत्तर 1 प्राचीन दस्तऐवज, ग्रंथ, अभिलेख
यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करून आवश्यकतेनुसार ती कागदपत्रे उपलब्ध करून देणारा शासकीय विभाग वा यंत्रणा म्हणजे अभिलेखागार होय. त्यानंतर दुसरा मुद्दा, जे दस्तऐवज संग्रहालय वा ग्रंथालय यांच्याकडून प्रदर्शित केली जात नाहीत, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या ते महत्वाचे असतात, अशा कागदपत्रांचे जतन अभिलेखागारामध्ये केले जाते. त्यानंतर तिसरा मुद्दा, हे दस्तऐवज शासनाला, त्याचबरोबर संशोधकाला आणि जनतेला आवश्यकतेनुसार अभिलेखागाराकडून उपलब्ध केले जातात. तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय आणि अभिलेखागारी यांचे कार्य या दृष्टीने सारखेच असते. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे अभिलेखागारातील कागदपत्रात कोणताही बदल केला जात नसल्याने ही कागदपत्रे अत्यंत विश्वसनीय मानली जातात. अशा प्रकारे मुद्देसूद आपणास याचे उत्तर लिहायचे आहे. त्यानंतर दुसरी टीप आपण पाहूया. दुसरी टीप आहे एनल्स प्रणाली. तर याचे उत्तर, एक, राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता याचाही अभ्यास करणे महत्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच एनल्स प्रणाली असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, एनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीयच नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगाने अभ्यास केला पाहिजे अशी मानणारे एनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. त्यानंतर तिसरी टीप आपण पाहूया. तिसरी टीप आहे वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर याचे उत्तर, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. त्यामध्ये एक, लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली. त्यानंतर दुसरा मुद्दा, सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. त्यानंतर तिसरा मुद्दा, पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे कार्य केले. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणते दोन विधाने आपणास सोडवायचे. तर पहिले विधान पाहू, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. तर याचे उत्तर, एक, कला वस्तूच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते. त्यानंतर दुसरा मुद्दा, कला वस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्याचा दर्जा योग्य आहे का, हे त्यातील जाणकारच सांगू शकतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे एकूण कलावस्तूचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टीची पारख होणे आवश्यक असते आणि त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते आपण पाहू, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर याचे उत्तर, एक, इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यानंतर दुसरा मुद्दा, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. त्यानंतर तिसरा मुद्दा, इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्यानंतर तिसरे जे विधान आहे, तिसरे विधान, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे उत्तर, एक, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला. त्यानंतर दुसरा मुद्दा, दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. त्यानंतर तिसरा मुद्दा, कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादी मध्ये बदल होत गेले.
यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे इतिहास संशोधन करताना विविध विषयातील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर याचे उत्तर एक, इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. त्यानंतर तिसरा मुद्दा, प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारी ही वेगवेगळी करावी लागते. त्यानंतर चौथा मुद्दा, या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे माहीत असले पाहिजे आणि प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत. म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून खालील दिलेल्या प्रश्नाची आपणास उत्तरे लिहायची आहेत. तर आपण पाहूया उतारा. हा जो उतारा आहे हा उतारा आपणास काळजीपूर्वक वाचायचा आहे. यावर कोणकोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूया. पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोठे सापडले व कोणी शोधले? तर याचे उत्तर, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या शहरात सापडले. त्यानंतर दुसरा मुद्दा, ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड उली यांना ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे हे संग्रहालय कोणी बांधले होते? तर याचे उत्तर, मेसोपोटेमिया राज्याची राजकन्या एनिगॉल्डी हिने ऊर येथील हे संग्रहालय बांधले होते. त्यानंतर तिसरा मुद्दा, या संग्रहालयाचा विशेष कोणता होता? तर याचे उत्तर, या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका म्हणजेच अक्षरे कोरलेल्या मातीच्या पाट्या होत्या. हा या संग्रहालयाचा विशेष होता. त्यानंतर प्रश्न पाचवा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते दोन उत्तरे आपणास लिहायचे आहेत. हा प्रश्न 6 गुणांचा. तर पहिले जे विधान आहे ते म्हणजे, पहिला प्रश्न, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर याचे उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. त्यामध्ये एक, मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो यांचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे, मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलाचा अभ्यास केला. भारतातही अशा पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे, उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा असतो? तर याचं उत्तर, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनासंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास लेखनात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी पुढील प्रमाणे सहसंबंध असतो. त्यामध्ये एक, भूतकाळातील घटनांच्या आधारावर मानव वर्तमान काळातील वाटचाली निश्चित करतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, आपल्या पूर्वजांचे कर्तव्य, त्यांचा वारसा याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशांचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा याचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारसांचे जतन करता येते. त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे, उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे, भूतकाळातील अनुभवावरून वर्तमानात सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. पाचवा मुद्दा, उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे
वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते. अशा प्रकारे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी सहसंबंध आपणास लावता येतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे वृत्तपत्रे सुरू होण्याच्या आधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत? तर याचे उत्तर वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर पुढील मार्ग अवलंबले जात असत. त्यामध्ये एक, इजिप्तमध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत. त्यानंतर दुसरा मुद्दा, प्राचीन रोमन साम्राज्यात देशातील महत्वाच्या घटना सरकारी हुकूम कागदावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटत असत. जुलियस सीझरच्या काळी ऍक्टा डायन म्हणजेच रोजच्या घटना नावाचे वृत्तपत्र रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावले जात असत. त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे चीनमध्ये 7व्या शतकात सरकारची निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत. त्यानंतर चौथा मुद्दा, इंग्लंडमधील लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रके प्रवासी, फिरस्ते व अन्य लोकांना वाटत असत. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे अनेक राज्यात राज्यभरातील प्रतिनिधी राजाचे आदेश जनतेपर्यंत व राज्यातील महत्वाच्या बातम्या राजापर्यंत पोहोचवत असत. त्यानंतर प्रश्न सहावा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. यामध्ये दोन विधाने असतील. त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. यासाठी पर्याय अ राष्ट्रपती, ब प्रधानमंत्री, क लोकसभेचे सभापती आणि ड उपराष्ट्रपती. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ राष्ट्रपती. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहूया. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यासाठी पर्याय अ 25%, ब 30%, क 40%, ड 50%. तर जे योग्य उत्तर आहे 50%. त्यानंतर प्रश्न सातवा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणते दोन विधाने सोडवायचे आहेत? त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी 21 वर्षाची अट 18 वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदाराची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही. म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते आपण पाहू. दुसरे विधान आहे, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. त्यावेळेस पुन्हा निवडणुका घेतल्या जातात. किंवा दुसरा आहे, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. किंवा तिसरा मुद्दा आहे, निर्वाचित सदस्यांनी जर पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो. त्यानंतर तिसरा जो मुद्दा विधान आहे, तिसरे विधान, राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, शासन पक्षामार्फत आपल्या धोरणांची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे ही कामही राजकीय पक्ष करतात. अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यानंतर प्रश्न आठवा जो आहे अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना स्पष्ट करायची आहे? पाहूया. पहिली संकल्पना जी आहे ती म्हणजे माहितीचा अधिकार. तर याचे उत्तर एक, शासनाने केलेल्या व्यवहाराची माहिती जनतेला मिळावी.
शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्पराविषयी विश्वास वाढावा यासाठी 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. त्यानंतर दुसरा मुद्दा, गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत. त्यानंतर तिसरा मुद्दा, शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेचे उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झालेली आहे. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठेवलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो निकष आहे तो म्हणजे किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक आहे. किंवा दुसरी, किमान 4 सदस्य लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे. किंवा तिसरी जी अट आहे ती म्हणजे किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. या अटी ज्या पक्षाने पूर्ण केलेल्या आहेत तो पक्ष म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती एक, त्यामध्ये पहिले जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया. पहिले संकल्पना चित्र आहे महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष. तर याचे उत्तर, 1 शिवसेना, 2 महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यानंतर 3 शेतकरी कामगार पक्ष आणि 4 भारतीय रिपब्लिकन पक्ष. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया. दुसरे संकल्पना चित्र आहे लोकप्रतिनिधीचे गुण वैशिष्ट्य. तर याचे उत्तर, 1 प्रामाणिक व चारित्र्यवान, त्यानंतर कार्यक्षम, त्यानंतर विश्वासू व नम्र आणि चौथे जे गुण वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जनतेची कदर करणारा. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. तर यातील पहिला प्रश्न, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर याचे उत्तर, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये 1 निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते. त्यानंतर दुसरा मुद्दा, प्रत्येक राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये विशिष्ट विचारसरणी व धोरणे असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असतो. त्यानंतर चौथा मुद्दा, निवडणुकीत बहुमत मिळणारा पक्ष सत्ताधारी बनतो तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. त्यानंतर पाचवा मुद्दा, राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले. तर याचे उत्तर, भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीच्या वयोमर्यादा किमान 21 वर्ष पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा 18 वर्ष करण्यात आल्याने कोणते परिणाम झाले. तर पहिला परिणाम आहे युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. त्यानंतर दुसरा आहे आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला. त्यानंतर तिसरा परिणाम, यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. तर मित्रहो, असेच 10वी बोर्डसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.